नमस्कार मित्रांनो जेव्हापासून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील उपोषण करत होते त्यावेळेस त्यांची पहिली एकच मागणी होती, ती म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करा। सरकारने मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठन करून हैदराबाद गॅझेटचा GR काढलाय व त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास देखील सांगितले। पण असे काय आहे या गॅझेटमध्ये की ज्याची अंमलबजावणी केल्यानंतर मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल? तर चला पाहूया। 1918 मध्ये निजामशाही सरकारने एक अधिकृत राजपत्र जाहीर केले होते, त्यालाच हैदराबाद गॅझेट असे म्हणतात। या गॅझेटमध्ये त्या काळातील मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकातील काही भाग व त्यातील लोकसंख्या, जमाती असतील, भूभाग असेल, लोकांचे व्यवसाय असतील, त्या ठिकाणी चालत असलेल्या प्रथा आणि सामाजिक नोंदीची माहिती होती। थोडक्यात काय तर ही वरील सर्व विषय धरून केलेली त्या काळची एक प्रकारची जनगणनाच होती। याच गॅझेटमधील असलेल्या नोंदीनुसार त्या काळी मराठा समाजाला मागास प्रवर्ग समजलं जात होतं। मराठा समाज मागास असल्यामुळे त्यावेळी समाजाला सरकारी नोकरीमध्ये सहभाग वाढावा म्हणून निजामशाही सरकारने त्या काळी कुणबी समाजालाच हिंदू मराठा असे संबोधून त्यावेळी त्यांना आरक्षण देण्यात आले होते, असा उल्लेख या गॅझेटमध्येच आढळतो। त्यामुळेच या गॅझेटचा पुरावा देऊन मराठा समाज हा पूर्वीपासूनच मागास असून त्यावेळी आरक्षण देण्यात आले होते व सध्याही देण्यात यावे म्हणून हैदराबाद गॅझेटचा पुरावा मराठा आरक्षणाच्या चळवळीत वारंवार वापरण्यात येत आहे। 1901च्या गॅझेटच्या प्रमाणे कुणबी जातीची लोकसंख्या सुमारे 10,48,500 इतकी होती। ती त्या काळच्या लोकसंख्येच्या 38% इतकी होती। हैदराबाद गॅझेटमध्ये पाहिलं तर मराठा कुणबी समाज सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या एकच समुदायाचा भाग मानला जात होता। त्यानंतर मराठा कुणबीज असा उल्लेख देखील गॅझेटमध्ये असलेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यामुळे वारंवार हैदराबाद गॅझेटबद्दल बोलले जात आहे। जो मराठवाडा आहे त्यामध्ये जवळपास 8,550 गावांमध्ये कुणबी जातीची नोंद आढळते, परंतु जर स्पष्टपणे बघायला गेलं तर 1516 गावांमध्येच तसे स्पष्टपणे नोंद असल्याचे आपल्याला दिसून येते। मराठवाड्यात मराठा समाजाला फक्त गॅझेटवरूनच आरक्षण मिळणार नाहीये, तर त्यासाठी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी जमिनीचा असलेला मालकीचा पुरावा त्या ठिकाणी सादर करावा लागणार आहे। आणि जर तुमच्याकडे शेतजमिनीचा पुरावा नसेल तर तुम्हाला पूर्वजांनी त्या ठिकाणी 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी राहत असल्याचा शपथपत्र द्यावे लागेल। शपथपत्रासोबत गावातील इतर लोकांनी, विशेषतः नातेवाईकांची अशी खात्री पटवणारी प्रमाणिका त्या ठिकाणी द्यावी लागेल। त्यानंतर तुमची शासनामार्फत चौकशी होईल व तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल।